नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे इंटरनॅशनल स्पोर्ट्स डे फॉर पीस अँड डेव्हलपमेंट. या दिनाच्या निमित्ताने सर्व खेळाडूंना, खेळ रसिकांना मनापासून शुभेच्छा देते. मी जेव्हा खेळ रसिक किंवा खेळप्रेमी असा शब्द उच्चारला तेव्हा सगळ्यांचाच त्याच्यात समावेश होतो असं अपेक्षित करते. कारण आपल्यापैकी प्रत्येकाला कुठला ना कुठला खेळ आवडत असतो. आपल्यापैकी प्रत्येकाने वयाच्या कुठल्या तरी टप्प्यावर कुठला ना कुठला खेळ हा खेळलेलाच असतो. म्हणजे निसर्गतःच खेळाची आवड ही मानवाला असते असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण अगदी लहानपणी जेव्हा बाळ रडायला लागतं तेव्हा पहिल्यांदा आपण त्याच्या हातात खुळखुळा देतो. ते खेळणं त्याच्या हातात आल्या क्षणी त्याचं रडणं थांबतं. पुढे वयाच्या विविध टप्प्यावर कधी चेंडू, कधी बॅट, कधी भावली, वेगवेगळ्या खेळण्यांच्या माध्यमातून खेळाचं स्वरूप बदलत असलं तरी खेळ हा आवडीचा प्रकार असतोच. आणि त्यातनं नकळत घडत जातो तो व्यक्तिमत्व विकास. आता हा झाला वैयक्तिक पातळीचा विचार. पण जेव्हा आपण समाजाचा आणि खेळाचा संबंध जोडतो, जेव्हा आपण देशाचा आणि खेळाचा संबंध जोडतो, तेव्हा हे खेळ किंवा क्रीडा विभाग हा समाजाच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीनेही किती महत्त्वाचा आहे, किती फायद्याचा आहे हा विचार करणं देखील महत्त्वाचं आहे. आणि मंडळी, हा विचार करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत योग्य आहे. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की वैयक्तिक पातळीवर, समाजाच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर क्रीडा या विभागाचा किंवा या क्षेत्राचा कसा फायदा होतो. याविषयी माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे डॉक्टर नीता ताटके यांना. डॉक्टर नीता ताटके ह्या क्रीडा मानस तज्ज्ञ आहेत. आसन, मल्लखांब, जिम्नॅस्टिक या खेळाच्या त्या माजी खेळाडूही आहेत आणि पंचही आहेत. श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर येथील त्या मल्लखांब विभाग प्रमुख आहेत. व्यवस्थापनाचंही त्या काम बघतात आणि रुपारेल कॉलेजच्या त्या व्हाईस प्रिन्सिपल आहेत. सह्याद्री वाहिनीने त्यांना हिरकणी पुरस्काराने पुरस्कृत केलेलं आहे. आणि मल्लखांबातून होणारे मानसिक फायदे या विषयातून त्यांनी PhD केलेली आहे. तेव्हा मला वाटतं मंडळी, चाणाक्ष प्रेक्षकांना कळालंच असेल की आजचा विषय काय आहे. पण पुन्हा एकदा आजचा नेमका विषय काय आहे ते आपण बघून घेऊयात. आजचा विषय आहे आरोग्याचा मंत्र, फिटनेस. या विषयावर तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, थेट आमच्याशी जोडले जा या फोन नंबरच्या माध्यमातून. फोन नंबर असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा STD कोड आहेच. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. मॅम, सखी सह्याद्रीच्या या मंचावर आपलं मनापासून मी स्वागत करते आणि आजच्या दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. मॅम, खरं तर विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण जेव्हा आरोग्याचा मंत्र, फिटनेस आणि खेळ असा संबंध जोडला तर त्याचा खूपच घनिष्ठ संबंध आहे, हे तर वादातीतच आहे. पण खेळ आणि व्यायाम म्हटलं ना की थोडंसं एक काहीतरी कन्फ्युजन असतं लोकांच्या मनामध्ये असं लक्षात आलेलं आहे. तर मुळात खेळाची व्याख्या आपण काय करू शकतो? स्वतःच्या मनोरंजनासाठी, स्वतःचा छंद म्हणून, वेळ घालवण्याचं एक चांगलं साधन म्हणून आणि आता व्यायाम म्हणून सुद्धा खेळ, अशी खेळाची एक सर्वसमावेशक व्याख्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही अगदी लहान मुलं एकामेकांचे हात पकडून रिंगण घालून जो खेळ खेळतात तो पण खेळ होतो आणि बुद्धिबळासारखा ज्याच्यामध्ये शारीरिक हालचाली तर अत्यंत कमी होतात तो सुद्धा एक खेळ म्हणूनच मानला आहे. आणि क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल हे खेळ तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे एक अशी खूप मोठी अशी व्याख्या खेळाची होते. आणि व्यायाम करणारी मंडळी सुद्धा एक छंद, एक आवड म्हणून या शारीरिक हालचालींचा, कृतींचा वापर करतात. त्यामुळे ते सुद्धा खेळामध्येच धरलं जातं. म्हणजे वैयक्तिक स्वरूपाचाही असू शकतो, सामूहिक स्वरूपाचाही असू शकतो, पण यातनं एक चांगला वेळ जातो आणि त्याचा शरीराला आणि मानसिक स्तरावर देखील खूप मोठ्या प्रमाणात फायदे होतात.
तो खेळ असं आपण म्हणू शकतो. बरोबर अगदी, मॅम? नक्की. अगदी. मानवाचा खेळाशी संबंध जसं मी आता म्हणाले ना, की जे स्मरतं ते असं की अगदी लहान वयापासूनच सुरू होतो. हो. म्हणजे नकळतपणे तो खेळाची आवड असतेच, प्रत्येक जण खेळतोच. फार इतिहासात जरी आपण नाही गेलो मॅम, तरी काय सांगता येईल, भारतामध्ये त्याची फार प्राचीन परंपरा खेळांची आहे असं दिसतं. हो, खेळाची आणि व्यायामाची खूप मोठी परंपरा भारतात आहे. म्हणजे भारताने जर जगाला काय देणग्या दिल्या, अशा जर आपण देणग्या बघितल्या तर त्याच्यामध्ये पतंजली ऋषींनी दिलेलं योगासनं. मग आता योगासनं हा व्यायामाचा देखील प्रकार होतो. योगासनं हा तंदुरुस्तीसाठी देखील वापरला जातो. योगासनांच्या स्पर्धा होतात, त्यामुळे योगासनं हा क्रीडा प्रकार देखील आहे. त्यामुळे हजारो वर्षांची परंपरा आहे. आपल्या इकडे मल्लविद्या शिकवली जायची, घोडेस्वारी, तलवारबाजी, म्हणजे ज्याला आता आधुनिक ऑलिम्पिक्समध्ये एक क्रीडा स्पर्धांचं स्वरूप आलेलं आहे, ते आपल्या इकडे फार पूर्वी खेळ म्हणून खेळले जायचे. फार अगदी मानसोल्लास या ग्रंथामध्ये सुद्धा 12व्या शतकामध्ये मलखांब सदृश्य उड्यांचा उल्लेख आहे. त्यामुळे मलखांबासारखा खेळ देखील खूप प्राचीन आहे. आणि मग लंगडी, खो खो, हुतुतू, कबड्डी हे तर मानवांनी एकामेकांबरोबर खेळण्यासाठी आणि मनोरंजनासाठी असे तयार केलेले खेळ आहेतच. त्यामुळे भारताला आणि मी म्हणेन जगालाच एक खेळाची खूप मोठी परंपरा आहे. खरंय, म्हणजे मानवाचा खेळाशी असणारा घनिष्ठ संबंध हा आहेच, प्रश्नच नाही. पण काळानुरूप त्याच्या स्वरूपामध्ये बदल होत गेलेले आहेत. हो. पण आता प्राचीनच आपल्या खेळाचा विषय निघालेला आहे मॅम. विट्टू-दांडू असेल किंवा गोट्या असतील, हे जे काही पूर्वीचे खेळ होते ना, त्याचं स्वरूप आता बदललेलं दिसतं. म्हणजे आता ती फारशी मुलं खेळताना किंवा मोठेही लोक खेळताना दिसत नाहीयेत. पण त्याचं स्वरूप बदललंय आणि ते कुठेतरी बैठी खेळामध्ये त्याच प्रकाराला घेऊन वेगळ्या पद्धतीचे खेळ आता निर्माण झालेले आहेत, असंही चित्र आपण बघतो. पण या एकूणच सगळ्या खेळांमध्ये एक वैयक्तिक पातळीवरचा फायदा जर आपण म्हटलं तर तो काय, ते काय काय स्वरूपाचे असू शकतात? एकच फायदा नाही, वैयक्तिक पातळीवरती देखील खेळांचे अनेक फायदे आहेत. साधारणपणे कुठल्याही खेळामध्ये शारीरिक हालचाली ह्या जास्त प्रमाणामध्ये होतात. त्यामुळे खेळांचे शारीरिक फायदे तर असतातच. आणि मला वाटतं सर्वसाधारणपणे आपल्याला हे शारीरिक फायदे माहितीच असतात, की खेळ खेळल्याने भूक लागते, वजन वाढतं, तब्येत चांगली होते. ज्यांचं वजन जास्त असतं त्यांच्या शारीरिक हालचाली जास्त झाल्यामुळे वजन आटोक्यात येतं. मोठ्या वयामध्ये खेळ, व्यायाम याच्यामुळे मधुमेह असेल किंवा ब्लड प्रेशर असेल अशा प्रकारचे रोग आटोक्यात येतात. हृदयरोगांसाठी तर नियमित व्यायाम करा, थोडंसं खेळा, हलका व्यायाम करा असं तर सांगितलंच जातं. त्यामुळे हे काही शारीरिक फायदे तर आहेतच. पण शारीरिक फायद्यांबरोबर खेळाचे असंख्य मानसिक फायदे आहेत. मला वाटतं मानसिक फायद्यांवर येऊयात मॅडम, कारण तो तुमचा विशेष विषय आहे, त्यात आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्याविषयी डिटेल जाणून घेते. आपल्याला पुण्यावरनं रवींद्र कुडाळकर फोन करतायत, प्रश्न विचारू इच्छित आहेत. काय म्हणतात बघूयात. हॅलो, नमस्कार मॅडम. मला असं विचारायचंय, एकूणच वयाच्या 50 नंतर फिटनेस एकूण सकारात्मक राहण्याच्या दृष्टीने आणि शारीरिक मानसिक कार्यक्षमता वृद्धिगत होण्याच्या दृष्टीने आपण काय केलं, आहार आणि आरोग्य एकूण यासंबंधी? धन्यवाद. नक्कीच रवींद्रजी, काय सांगता येऊ शकतं? कारण खरं प्रश्न सुरू होतात ना मॅम 40-45 नंतर, 50 नंतर फिटनेस कसा? म्हणजे ना, लहानपणी आपण मैदानावरती आणि खूप खेळतो आणि जसं आपलं वय वाढत जातं तसं मैदानाचा आणि खेळाचा संबंध हा कमी यायला लागतो. पण एक 40-50 नंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचे खेळ पण साधारण आपल्या आरोग्याचं, आपल्या फिटनेसचं भान राखून खेळायला हरकत नाही. म्हणजे मी तर मलखांब क्षेत्रातली आहे आणि अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून वयाच्या 80 वर्षापर्यंत मलखांबासारखा अगदी कमी वेळ, अगदी कमी जागा, पण अतिशय उत्कृष्ट व्यायाम देणारा असा जगाने मान्यता दिलेला खेळ, त्याचा तुम्ही सराव करू शकता. आणि त्याच्याबरोबर अगदी बॅडमिंटन असेल किंवा योगासनं असतील, अगदीच काही याच्या प्रकारच्या, कारण याच्या सुविधांची उपलब्धता लागते. आणि कुठल्याही जर सुविधा उपलब्ध नसतील तर घरच्या घरी सूर्यनमस्कार किंवा थोडासा सकाळचा किंवा संध्याकाळचा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वॉक, कुठल्याही प्रकारचे व्यायाम हे चालू शकतात. जसं परत मी म्हटलं तसं स्वतःच्या आरोग्याचं एक भान राखायचं. आपण अतिरेक करत नाही आहोत ना, याच्याकडे लक्ष द्यायचं. मात्र नियमित शारीरिक हालचाली होतील आणि जर आपण आसनं, मलखांब किंवा इतर कुठले खेळ खेळायला लागलो तर निदान सुरुवातीला तरी तज्ज्ञांचं मार्गदर्शन त्याच्यासोबत असेल
ह्याचं एक भान ठेवायचं. नक्कीच. आणि वया झालं तरी देखील फिटनेसचं काय असू शकतं ते ज्वलंत उदाहरण माझ्या समोर बसलेलं आहे खरं तर. ते नियमित व्यायामाचंच फळ आहे. बरोबर आहे. पण आहाराचाही त्यांनी मुद्दा उपस्थित केलाय मॅम. तर व्यायाम म्हणा किंवा खेळ म्हणा त्याच्या बरोबरीने आहारावर खूप लक्ष देणं गरजेचं आहे असं खरं ना. आपला हा जो भारतीय आहार आहे ना, म्हणजे पोळी भाजी वरण भात लिंबाची फोड चटण्या कोशिंबिरी याच्याबरोबर उपमा पोहे शिरा किंवा धिरडी हे या प्रकारचं जर खाणं नियमित असेल, साधारणपणे एक दर 2 तासांनी 3 तासांनी थोडं थोडं खाणं असेल तर आरोग्याच्या विशेष समस्या येण्याचं काहीही कारण नाही आहे. आरोग्याच्या समस्या येतात ह्या सर्वसाधारणपणे जंक फूड खाल्ल्याने किंवा व्यवस्थित मग आपण सकाळची न्याहारी म्हणतो ती न्याहारी न केल्याने, रात्री खूप पोट भरून आणि खूप अतिरिक्त तेलकट तुपकट आणि असं जेवण केल्याने. त्यामुळे एक संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या 2 गोष्टी आरोग्याशी खूप चांगल्या प्रकारे निगडीत आहेत. नक्कीच मॅम. आपल्याला औरंगाबादवरनं निकम फोन करून प्रश्न विचारतायत. हॅलो. चालन ना. ते वजन वाढलेलं आहे ते कमी करायसाठी काय करावं लागेल ते आलं पाहिजे. बरं बरं नक्कीच. वाढलेलं वजन ही एक समस्या खूप Common जणांची समस्या आहे असते, सध्या. ज्वलंत समस्या आहे. आणि त्याच्यासाठी परत आत्ताच मी जसं सांगितलं तसं नियमित व्यायाम. साधारणपणे आपण असं होतं की नवीन वर्ष सुरू झालं, माझा वाढदिवस आला की मी आता रोज ठरवतो की मी उद्या सकाळी उठून फिरायला जाणार. पण पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो, तिसऱ्या दिवशी काहीतरी कारण निघतं. पण एकदा मी जर व्यायाम करायचा ठरवला तर दिवसातले मग कितीही वाजो मी व्यायाम करूनच झोपणार. आणि व्यायामाबरोबर आहाराची जर जोड नसेल तर वजन आटोक्यात येण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे एक ज्याला आपण लाईफस्टाईल चेंज म्हणतो किंवा जीवनशैलीमध्ये बदल म्हणतो, तो जीवनशैलीमधला बदल आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, 15 दिवस व्यायाम केल्यानंतर सुद्धा 15 दिवस वॉकिंग केल्यानंतर सुद्धा वजन काही कमी होत नाही. छा मग ह्याचा काय उपयोग आहे असं एक धारणा होते. पण वजन कमी होण्यासाठी साधारणपणे एक कमीत कमी 2 ते 3 महिन्याचा कालावधी जायला लागतो हे ध्यानात घ्यायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे पेशन्स हे फार महत्वाचे असतात आणि अतिरेक कुठल्याही गोष्टीचा टाळायचा आहे हे तर आपण एकदम मूळ मंत्र दिलेलाच आहे. पण मला वाटतं याच्या बरोबरीने पेशन्स वाढण्यासाठीच खेळाचं खूप महत्व आहे. आपण जे मानसिक त्याचे हे सांगत होतो की फायदे काय आहेत. म्हणजे मी मलखांबावरती जेव्हा संशोधन केलं तेव्हा मी 3 घटक बघितले होते. त्यातला पहिला घटक होता हा भावनिक बुद्धिमत्ता, म्हणजे तुमच्या भावनांवरती तुमचा असलेला ताबा. आणि भावनांमध्ये मग राग, तुमच्यावरती येणारे ताण तणाव, आणि तिसरं एक भावनांचं व्यवस्थित असं एक नियोजन, हा एक भाग होता. दुसरा एक मी जी क्षमता बघितली होती ज्याला मी इंग्लिशमध्ये एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स म्हणतो किंवा कार्यकारी क्षमता, म्हणजे कुठलं तरी एक ध्येय ठेवायचं, त्या ध्येयाकडे जाण्याच्या पायऱ्या ठेवायच्या, कुठलीही समस्या आली तर त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी त्याच्या पायऱ्या ठरवायच्या. हे जे एक कौशल्य लागतं ते कौशल्य खेळामधनं वृद्धिंगत होतं, ते कौशल्य चांगल्या प्रकारे वाढतं असं मला आढळून आलं. अजून एक जो भाग माझ्या संशोधनामधनं मला दिसून आला तो म्हणजे इम्पल्स कंट्रोल, पटकन रिॲक्ट होण्याची किंवा वेगवेगळ्या प्रलोभनांना जे बळी पडण्याची प्रवृत्ती दिसून येते त्याच्यावरती नियंत्रण हे खेळाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे ठेवता येतं असं पण आढळून आलं. आणि मग मनाची एकाग्रता असो किंवा मनाचा एक सकारात्मक उपयोग असो, त्या उपयोगाच्या दृष्टीने सुद्धा माझ्या खेळाच्या संशोधनाने असं दाखवलं की त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वाढ होते. आणि तिसरा घटक मी जो बघितला होता आशावादी दृष्टिकोन. आणि खेळाच्या संशोधनातनं असं आढळून येतं की एक चांगल्या प्रकारे आशावादी दृष्टिकोन हा वाढतो. मानसशास्त्र हा माझा विषय आहे शिकवण्याचा, त्यामुळे मी मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे. आणि हे जे तिन्ही घटक आहेत त्या मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की लहान मुलांमध्ये जर हे घटक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले तर एक चांगला युवक आणि एक चांगला नागरिक बनण्याची जी प्रक्रिया आहे ती फार उत्कृष्टरित्या होऊ शकते. अरे वा. तसं तर सगळ्याच खेळांमध्ये ही क्षमता आहे की ज्याच्यामुळे एक सर्वांगीण विकासाला ते खूप सहाय्यभूत ठरतं. पण त्यातही आपण मगाचपासून मल्लखांबाचा विशेष उल्लेख करत आहोत मॅम. तर मल्लखांबाचे फायदे जर आपण म्हटले तर ते चित्रासहित आम्हाला काही दाखवता येऊ शकतील का?
आता बघाच ना, आता मलखांबाचं जर तुम्ही बघायला गेलात स्क्रीनवर तर आपण आता आता बघू हा शकतो. सामूहिक मलखांबाचा प्रकार आहे. म्हणजे एकामेकांना सांभाळायचं, पण आपली देखील कृती खूप चांगली करायची, एक सांघिक भावना, एक टीम मोराल याच्यामधनं वाढ होऊ शकते. तर वेगवेगळ्या प्रकारे वाकणं असो, लवचिकतेचा प्रकार आहे. हा मलखांबावरती एक मुलगी साधारण 8-8.5 फूट उंचीवरती जाऊन बसलेली आहे. म्हणजे परत ह्याच्यासाठी लागेल एकाग्रता, स्वतःच्या मनामध्ये असलेल्या भीतीवरती मात करण्याची क्षमता, याच्यामुळे मग वाढणारा तुमचा कॉन्फिडन्स, एक वाढणारा आत्मविश्वास, या सगळ्यामध्येच फरक पडतो. आणि बरं, आपला अस्सल मराठमोळा, आपल्या परंपरेतला हा खेळ की ज्याच्यासाठी फार जागा लागत नाही, म्हणजे जागा, वेळ, ही या दोन्ही गोष्टी आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप महत्वाच्या ठरतात. आणि या दोन्ही मर्यादांवरती मात करणारा मलखांबासारखा हा जो खेळ आहे, ज्याची लोकप्रियता नक्की वाढताना आपल्याला दिसून येते, करायला दिसायला अवघड दिसतो. पण हा लहान मुलांचाच खेळ नाही. वयाच्या 5व्या वर्षापासून वयवर्ष अगदी 80-85 पर्यंत सुद्धा तुम्ही शिकू शकाल असा मलखांब हा खेळ आहे. नक्कीच मल्लखांबाचे फायदे खूपच आहेत. पण स्त्रियांना आणि पुरुषांचा असं जर आपण विचार केला तर काही खेळ हे स्त्रियांनी करणं टाळावं असं म्हटलं जातं. हा कितपत गैरसमज आहे आणि खरंच याच्यात काही तथ्य का जाणून घेते तुमच्याकडनं. तत्पूर्वी कोल्हापूरवरनं एक प्रश्न आलेला आहे. शिंदे आपल्याशी बोलतायत. हॅलो हॅलो. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, मी कोल्हापुरातून BH शिंदे बोलतोय. माझा मुलगा वयवर्ष 11 आहे आणि त्याला नॉकनीचा प्रॉब्लेम आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी इन द सेन्स सैनिकी स्कूल शाळेमध्ये गेलो होतो आम्ही. त्यावेळी सांगितलं की नॉकनी म्हणजे सावधानमध्ये उभा राहिल्यानंतर गुडघे आतल्या बाजूला एकमेकाला टच होतात. बरं. हा, काही डॉक्टरांचं म्हणणं किंवा काही क्रीडा तज्ञांचं म्हणणं की नॉकनी हा कॉमन इश्यू आहे, अगदी त्याच्यात काही मोठा प्रॉब्लेम नाही. पण त्या नॉकनीमुळे आम्हाला सातारा सैनिक स्कूलमध्ये ऍडमिशन मिळालं नाही. आता विषय असा आहे की नॉकनी होऊ नये, म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा, त्याकरिता क्रीडा तज्ञ म्हणून आपण काय मार्गदर्शन कराल ही मला एक विनंती आहे की जेणेकरून त्याला उद्याच्या काळामध्ये करिअर ओरिएंटेड डिफेन्समध्ये जाता येईल ह्याकरिता. नक्कीच नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे आपला. काय सांगता येऊ शकतं मॅम? मला वाटतं बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असू शकतो. मी खेळाची काय आपण म्हणू क्रीडा मानसतज्ञ आहे. मी खेळांची म्हणजे हाडांची किंवा या ज्या अगदी स्पेसिफिक समस्या असतात त्या समस्यांची मी डॉक्टर नाही. पण सर्वसाधारणपणे स्पर्धात्मक खेळ मुलांना खेळता येतील की नाही मला माहिती नाही, पण योगासनं किंवा हलक्या प्रकारे धावण्याचे खेळ, मलखांबासारखा क्रीडा प्रकार, हे खेळ तर मुलं नक्की खेळू शकतील. आता हा मुलगा डिफेन्समध्ये जाऊ शकेल का? डिफेन्सचे स्वतःचे काही नियम असतात, त्यांचे उंचीचे नियम असतात, त्यांचे दृष्टी किती आणि कशी शार्प असावी याचे नियम असतात. तसेच शारीरिक तंदुरुस्ती बाबतीत देखील नियम असतात. या नियमांमध्ये हा मुलगा बसेल की नाही माहिती नाही. पण कुठला तरी ऑर्थोपेडिक सर्जन किंवा या प्रकारे मार्गदर्शन करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडनं एक जर चांगला सल्ला घेतला तर मला वाटतं नक्की मदत होईल. स्त्रिया आणि पुरुष असा जर आपण भेद केला तर खरंच असं आहे का की काही खेळाचे प्रकार हे स्त्रियांनी करू नयेत असं काही आपल्याला म्हणता येऊ शकतं का? आणि विशेषतः मल्लखांबाच्या बाबतीत, कारण आजकाल मुली खूप मोठ्या प्रमाणात मल्लखांब करताना आपण बघतोय, तर काय सांगता येऊ शकतं? मलखांबामध्ये मुलं पुरलेला मलखांब करतात आणि मुली दोरीचा मलखांब करतात. पण आता हा भेदभाव देखील कमी व्हायला लागलेला आहे, कारण मुलींना सुद्धा पुरलेल्या मलखांबावरती करायचंच नाही असं काही बंधन आताच्या युगात नाही. पूर्वी कसं होतं, पुरलेला मलखांब हा साधारणपणे उघड्या अंगाने मलखांबाला तेल लावलेलं असतं आणि त्याच्याभोवती गिरक्या फिरक्या करत केला जायचा. त्यामुळे मुलींवरती अपसुकच बंधनं यायची. पण आता मात्र मुली देखील पुरलेला मलखांब करतात. आमच्या व्यायामशाळेमध्ये श्री समर्थ व्यायाम मंदिरमध्ये खूप परदेशी व्यक्ती मलखांब शिकायला येतात आणि माझे प्रशिक्षक उदय देशपांडे सर यांचा पण तोच अनुभव आहे की परदेशी महिला आल्या की त्यांना फक्त दोरीचा मलखांब करायचा नसतो, तर त्यांना पुरलेला मलखांब देखील करून बघायचा असतो. आणि आता शॉर्ट्समध्ये, कमी कपड्यांमध्ये त्याच्यावरच्या देखील उड्या खूप सहजतेने मुली देखील शिकतात. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर तुम्ही बघितलं तर अगदी वेट लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग यासारखे देखील
खेळ क्रीडा प्रकार जे आहेत ते मुलींना आत्मसात करताना दिसून मला आलेले वाटतं आपण आहेत. स्क्रीनवर पण बघायला हरकत नाहीये की मुली किती चांगल्या प्रकारे हे सगळे मल्लखांबाचे प्रकार करतायत. तर हा मुलींनी केलेला मलखांबाचा मनोरा आहे. वा, वा. परत सगळ्या उड्या ज्या आहेत त्या मलखांबावरतीच केल्या जाणाऱ्या उड्या आहेत. त्यामुळे खरं तर असं बंधन ठेवण्याचं, बंधन घालण्याचं काही कारण नाहीये. किंवा स्त्री म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचं ते घातक आहे असं नाहीच, म्हणजे झाला तर असंही फायदाच अजिबात. होणार नाही. हो हो, फायदाच आहे. आणि असं पण आहेच ना की शेवटी एक मुलगी, एक स्त्री, एक महिला जर व्यायाम करायला लागली तर अख्खं कुटुंब व्यायाम करायला खरंय, लागतं. खरंय. एक पुरुष जेव्हा व्यायाम करतो तेव्हा पुरुषच करतो, पण एका महिलेची जेव्हा जीवनशैली चांगली होते तर त्याचा परिणाम अख्ख्या कुटुंबावरती होतो. हा एक खूप मोठा फायदा महत्त्वाचा भाग महिलांनी आहे. व्यायाम करण्याचा आहे. अगदी खरं आहे. मॅम, आपण वैयक्तिक फायद्यांवर बोललोच, म्हणजे शारीरिक तर होतातच, मानसिक स्तरावर पण खूप फायदे आहेत आणि एकूणच सगळ्या जगण्याची हे दिशाच बदलून जाते असं म्हणायला हरकत नाही. खेळ आणि व्यायाम हा एकच प्रकार आहे आणि फिटनेसचा खरा मंत्रच आहे तो, असंही आपण प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. पण जेव्हा एक समाजाचा आपण विचार करतो आणि खेळाचा होणारा चांगला परिणाम असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याच्या बाबतीत काय आपण उलगडून सांगू शकतो? खरं ना, किती साधी गोष्ट आहे. एका संस्थेतली मुलं जेव्हा सराव करतात तेव्हा ते एकमेकांचे मित्र, एका संस्थेतले खेळाडू म्हणून सराव करतात. आता हेच खेळाडू जेव्हा एका स्पर्धेसाठीच जातात तेव्हा ते केवळ एकमेकांचे सहकारी नसतात, तर तेव्हा ते एकमेकांचे स्पर्धकही होतात. त्यामुळे आता एकच व्यक्ती आपल्या मित्राला आपला स्पर्धक म्हणून बघते आणि जे दुसऱ्या संस्थेतले खेळाडू असतात ते तर स्पर्धकच असतात. म्हणजे काही काळाला ती अगदी अशी शत्रुत्वाची आणि अशी किलिंग इन्स्टिंक्टची पण भावना असते. पण जेव्हा तुमच्या जिल्ह्यांवरनं तुम्ही राज्यस्तरावरती जाता, राज्यस्तरांवरनं राष्ट्रीय स्तरावरती जाता, तेव्हा हा जो शत्रू पक्षातला जो खेळाडू असतो तो परत मित्र पक्षात येतो. IPLचं तुम्हाला उदाहरण माहितीच आहे की पूर्वी कसं होतं की आपली भारतीय संघ पाकिस्तान बरोबर खेळायचा, ऑस्ट्रेलिया बरोबर खेळायचा, श्रीलंकेबरोबर खेळायचा, त्यांच्या विरुद्ध खेळायचा, त्यामुळे ते आपले स्पर्धकच होते. IPLने काय झालं की आज माझ्या संघामध्ये जो माझा स्पर्धक होता, जो माझा शत्रू होता, तो आज माझा टीममेट आहे. त्यामुळे आज कुणाशीही जुळवून घेण्याची, एक सहकार्याची भावना ठेवण्याची, एकमेकांना मदत करण्याची आणि पुढे जायचं, एक जिंकायचं हे ध्येय खेळाच्या माध्यमातनं हे जे एकत्रीकरण होतं ते फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. मला वाटतं समाजाच्या दृष्टीने खरं खूप फायदे आहेत. आपण त्याच्यावर सविस्तर बोलूयात. एक फोन खोळंबलाय, तो फोन आधी घेते. प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हा, डॉक्टर कांकरिया धुळ्यावरनं बोलतायत, बोला. हो, माझा प्रश्न असा होता की आपण जे योगासन करतो तर ते एक आसन किती वेळ करायला पाहिजे, किती मिनिट करायला पाहिजे? बरं. आणि जे आपण साखर खातो दिवसभरातनं, साखर म्हणजे आता मी मेडिकल फील्ड मधलाच आहे, पण तसं साखर किती खाल्ली पाहिजे दिवसभरातनं आणि त्याच्याने चरबी वाढते का? मी व्यायामाबद्दलच उत्तर देईन कारण आजचा कार्यक्रम हा व्यायामाशी संबंधित आहे. आता जर तुम्ही योगासनांची स्पर्धा बघितलीत ना तर प्रत्येक आसन हे किमान 1 मिनिट धरून ठेवायचं, असा योगासनांच्या स्पर्धेचा नियम आहे. आपण स्पर्धा करत नसलो, आपण जर स्वतःच्या काय सरावासाठी, व्यायामासाठी करत असलो तर साधारण एखादी आसन स्थिती धारण केली की सुरुवातीला 1, 2, 3, 4, 5 म्हणजे तिथे स्थिर राहता येतंय ना असं बघणं गरजेचं आहे. आणि मग जर आपलं कौशल्य वाढवायचं असेल, आपल्याच मनाची एकाग्रता, धारणा वाढवायची असेल तर मग ही आसन स्थिती जास्त वेळ ठेवण्याची क्षमता देखील हळूहळू वाढवायला पाहिजे. पण साधारणपणे अर्धा मिनिट, जास्तीत जास्त 1 मिनिटापर्यंत आसन स्थिती धारण करून ठेवायला हरकत नाही. आसनाची व्याख्याच अशी आहे की स्थिरमपि सुखम आसनम. त्यामुळे स्थिती सुखकारक हवी, स्थिती स्थिर हवी. आणि मग ओढून ताणून जर आपण हे जास्त ठेवण्याचा अट्टहास करणार असू तर तो अट्टहास मात्र योग्य नाही. खरंय. म्हणजे आपल्याला जितकं सुखावेल आणि जितकं सहन होईल तोपर्यंत तुम्ही त्या आसनाच्या त्या पोझिशन मध्ये राहा. तर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळा, कारण तो केला ना मॅम की मग त्यातला इंटरेस्ट आणि आनंद निघून जातो आणि त्याची हानी पण एक व्हायला लागतेच ना. खरंय, खरंय, अगदी बरोबर आहे. आपण समाजाच्या पातळीवर जेव्हा फायद्यांचा विचार करत होतो, आपण खूप चांगले मुद्दे सांगत होतात की एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढते. एक मानसिक लवचिकता जी असते ती मानसिक लवचिकता वाढते.
कुठल्याही परिस्थितीमध्ये पटकन जुळवून घेण्याची जी एक क्षमता असते ती सुद्धा ह्या क्रीडेच्या स्पर्धांमधनं वाटते. कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला जसं हवं तसं वातावरण असेलच असं नाही, जसं हवं तसं साहित्य असेल असंच नाही, पण खेळाचं माध्यमच असं आहे की जे आहे, जिथे आहे, जसं आहे त्याच्यामध्ये जुळवून तुम्हाला खेळ खेळता येतो. बरं, खेळाचे नियम अगदी जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा खूप कडक असतात किंवा तसे असायला हवेत. पण आज माझी जागा छोटी आहे, त्या छोट्या जागेत मी लंगडी खेळतोय म्हटल्यानंतर खेळाचे नियम देखील आपण बदलू शकतो. म्हणजे ही एक जी धारणा जी मनाची आहे की अशा प्रकारे केलं की आपण अशा प्रकारे पुढे जाऊ शकतो. ओके, ही अडचण आली आहे का, ह्या अडचणीवरती अशी मात करता येईल, हा जो भाग आहे तो खेळाच्या माध्यमातून एक खूप चांगल्या प्रकारे नकळतपणेच शिकला जातो. आणि जसं मी मगाशी सांगितलं तसे वैयक्तिक पातळीवरचे फायदे आणि मग ही संघभावना, टीम स्पिरिट, टीम मोराल, मानसिक लवचिकता याच्यामुळे तयार झालेला एक बलवान युवक हा समाजाच्या आणि देशाच्या घडणीसाठी उपयोगी पडणारच. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे मॅम. संदीप सरडे वर्ध्यावरनं बोलतायत. ते काय प्रश्न विचारतायत बघूयात. हॅलो. हॅलो मॅडम. हा, माझी मिसेस मशीन काम करते. मी एक वेळेस डॉक्टरला दाखवलं आहे, पण गोळ्या घेतल्या तर काही आराम पडला नाही. मग पुन्हा नेलं होतं तर आता थोडाफार आराम वाटते. पण मी तिला म्हटलं का तू काही असं आसन वगैरे करत जावा, मशीनचा आपला नेहमीचा धंदा आहे ना, हा प्रॉब्लेम यायला नको. पण त्यांना प्रॉब्लेम काय आहे संदीपजी, काय त्रास आहे? पाठ दुखते आणि किंवा पोटे दुखून येते. सर्जरीमध्ये दाखवलं होतं तर सध्या आराम वाटते आता. बरं संदीपजी, मॅम ज्या आहेत त्या मल्लखांब, जिम्नॅस्टिक अशा विविध खेळाच्या माजी खेळाडू आहेत आणि त्याचे पंच आहेत आणि खेळाच्या माध्यमातून आपण फिटनेस कसा वाढवायचा आहे या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत. खरं तर तुमचा प्रश्न हा मेडिकलशी रिलेटेड आहे, तरी पण मॅम काय आपल्याला त्यावर मार्गदर्शन करतील ते बघूयात. काय सांगता येऊ शकतं? कुठलंही जेव्हा बैठी ऍक्टिव्हिटी असते, मग ते मशीन काम असो किंवा अगदी आताच्या ऑफिसेसमध्ये संगणकावरती काम करणं असो, पाठदुखी ही एक जागतिक समस्या झालेली आहे. आणि परत व्यायामाला पर्याय नाही अशीच परिस्थिती आहे. स्त्रियांना जरा जास्त भेडसावते. तर हो, स्त्रियांना तो त्रास जरा जास्त होतो. त्यामुळे नियमित योगासनं, पण ह्याच्यामध्ये मी नियमित या शब्दावरती खूप भर देईन. त्यामुळे तो व्यायाम व्हायला पाहिजे. साधारणपणे औषधांनी तात्पुरता व्यायाम, तात्पुरता आराम मिळतो, पण व्यायामाने तुम्हाला आयुष्यभरची एक चांगली आरोग्याची गुरुकिल्ली हातात सापडते. आणि तसंच कुठलंही बैठं काम करणाऱ्या व्यक्तींनी एक साधारण अर्धा पाऊण तास झाल्यानंतर एक 10-15 पावलं चालणं, एक थोडंसं शरीराची स्थिती बदलणं हे देखील खूप गरजेचं आहे. एवढंच थोडक्यात सांगता येईल. हो, या निमित्ताने जे बैठे काम करतात ना त्या लोकांसाठी खरं तर हाच मूळ मंत्र असू शकतो की थोड्याशा हालचाली आहे त्या परिस्थितीमध्ये करून शरीराला कायम हालचालीत ठेवणं हा महत्वाचा मुद्दा येऊ शकतो. मॅम, आपण जसं मगाशी बोलत होतो की एकूणच आपण शारीरिक फिटनेस बद्दल बघतो, काळजी करतो किंवा त्याच्याविषयी आपण विचार करतो, पण मानसिक फिटनेसवर आपण तेवढा लक्ष देत नाहीत, लक्ष केंद्रित करत नाहीत. पण आज आपण बघतोय तर मानसिक आजार जे आहेत किंवा मानसिक व्याधी ह्या फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. त्याविषयी काय सांगता येऊ शकतं की खेळाचा किंवा व्यायामाचा मनावर होणारा जो परिणाम आहे त्या दृष्टिकोनातून सामाजिक पातळीवरचा आपण जर विचार केला? खरं ना, मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी म्हणजे मानसिक अनारोग्य सुरू होण्याच्या आधी देखील जर खेळाकडे कल असेल, जर समाज खेळणारा असेल, तर आरोग्याच्या मानसिक अनारोग्याच्या समस्या कमीच येतील. पण आजचं हे युग जे आपण स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, ताणतणाव आहेत, निराशा आहे, हताशा आहे, या सगळ्यावरती एक थेरपी म्हणून खेळाचा खूप चांगला उपयोग होतोय असं संशोधनांनी सिद्ध केलंय. म्हणजे अगदी मोठ्या वयाच्या व्यक्तींना ज्यांना स्मृतिभ्रमाचा आजार होतो, स्मृती कमी होते, मेमरी लॉस होतो, त्यांना सुद्धा व्यायाम आणि खेळ यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये प्रगती चांगली होती आहे असं
संशोधन सांगतं. बरोबर आहे. आणि हेल्दी समाजासाठी सामूहिक खेळ आणि स्पर्धा त्या हे फार महत्वपूर्ण ठरू शकणार आहे. खरं याच्यावर अधिक माहिती घेते. पुण्यावरनं सविता मराठे आपल्याला फोन करतायत. हॅलो हॅलो. हॅलो नमस्कार. हा नमस्कार. मी सविता मराठी पुण्याहून बोलतेय. बोला. तर माझा प्रश्न असा आहे की आम्हाला प्रत्येक वेळी सांगते की तुम्ही ध्यान धारणा करा, मानसिक शांततेसाठी ध्यान धारणा करा. पण ध्यान धारणा म्हणजे नुसतं डोळे मिटून बसणं का? तसं नाही. ते हे कोणीतरी उलगडून सांगितलं पाहिजे की ध्यान धारणा म्हणजे तुम्हाला काय फील आला पाहिजे, की खेळल्यानंतर आनंद वाटतो, तसं ध्यानानंतर काय वाटलं पाहिजे, की ध्यानात असताना काय वाटलं पाहिजे, मग मानसिक शांतता आम्ही कशी मिळवायची हे पाहिजे. नक्की सविता, खूप चांगला प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे, पण परत थोडासा माझ्या कक्षेबाहेरचा प्रश्न आहे. पण तरी मी कसं आहे माहिती आहे, हे ध्यान धारणेचे अनेक प्रकार आहेत, अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. शेवटी सगळ्यामधनं मानसिक शांतता. त्यामुळे तुम्ही ज्या तंत्राची ध्यानधारणा करत असाल ते तंत्र नक्की काय आहे हे समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर व्यायामाशी तुम्ही संबंध ह्याचा जोडणार असाल तर परत आपल्या भारतीय परंपरेतले जे व्यायाम आहेत त्याच्यामध्ये श्वसन नियंत्रण हा एक खूप मोठा भाग आहे. म्हणजे अगदी सूर्यनमस्कार घालताना सूर्याचं नाव घेणं, त्याच्यामध्ये श्वास आत घेणं, श्वास सोडणं, योगासनं करणं, याच्यामध्ये एक खूप चांगली आध्यात्मिक प्रगती किंवा मानसिक शांतता देखील मिळू शकते. बरोबर आहे. पण एक्झॅक्टली ते कशा पद्धतीने करावं जेणेकरून ते जे समाधान आहे किंवा तो जो आनंद आहे तो मिळू शकतो असा तो त्यांचा प्रश्न आहे. तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केलं पाहिजे. आणि शेवटी ना ही गोष्ट अशी नाही आहे की मी आज करायला लागले आणि मला उद्या जमली. त्याच्यामागे परत एक प्रक्रिया आहे, एक काय साधना आहे. आणि ही साधना करण्या इतका परत पेशन्स ठेवता येणं जमायला हवं. बरोबर आहे. आणि तो आनंद जो आहे, ते समाधान जे आहे ते अगदी हळूहळू आपल्याला त्याची अनुभूती होणार आहे. पण त्यासाठी पेशन्स ठेवणं आणि तज्ञांचं मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असंच मॅम आपल्याला वारंवार सांगतात. मॅम, समाजाच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा खेळ आणि खेळातनं मिळणारा आनंद आणि त्यातनं सामूहिक एक जी एकता आपण म्हणतोय की जी आज आपल्या समाजाला ज्याची नितांत आवश्यकता आहे, तर ती ह्या खेळाच्या माध्यमातून वृद्धिंगत होत असताना कसा विचार करायला हवा आणि त्याच्यावर आज जास्त फोकस खरं तर कसं समाजाने करायला हवं असं वाटतं? खेळ हे ना एक खूप प्रतिष्ठेचं माध्यम झालेलं आहे. तुम्ही जर खेळांच्या स्पर्धा बघितल्यात तर ही जी मोठी मोठी राष्ट्र आहेत ती ऑलिम्पिक मधलं त्यांचं विजेतेपद, ऑलिम्पिक्समध्ये आम्हाला किती मेडल्स मिळतात, मग त्याच्यासाठी आमच्या खेळाडूंची काय तयारी करून घ्यायला हवी आणि मग त्याच्यासाठी कशा प्रकारचा सराव करायला हवा आणि मग खेळाडूंची निवड कशी करायला हवी. या स्पर्धात्मक पातळीवरती खेळाचा तर खूप मोठ्या प्रमाणावरती विचार झालेला आहे. समाजामध्ये असा एक खूप मोठा वर्ग आहे जो प्रत्यक्ष खेळत नाही पण त्यांना खेळाची आवड आहे. आणि हा वर्ग जो आहे तो या खेळांच्या स्पर्धा बघतो, या खेळांच्या स्पर्धांतनं आनंद घेतो आणि या खेळाच्या स्पर्धांमधनं आपल्या भावनांचा देखील निसरा करतो. म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये देखील आपल्याला हा अनुभव आला असेल की भारत पाकिस्तान विरुद्ध पण खेळला, भारत बांगलादेश विरुद्ध पण खेळला, भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला, तिन्ही बल्लाढ्य देशांविरुद्ध जिंकला. आणि या तिन्ही देशांविरुद्ध जिंकत असताना ज्या प्रकारच्या भावना, ज्या प्रकारचे विचार, ज्या प्रकारचा द्वेष या प्रेक्षकांना जाणवला होता त्याच्यामधनं सुद्धा एक ताणतणावाची सामना करण्याची किंवा ताणतणावाचा निचरा होण्याची प्रक्रिया निश्चितपणे होत होती. म्हणजे ग्राउंडवर सामूहिक भावनांचा निचरा होताना आपण बघितला. आणि या सगळ्या खेळाच्या माध्यमातनं खेळताना आणि खेळ बघताना देश एकत्र येतो. फक्त हा जो बघणारा प्रेक्षक वर्ग आहे तो प्रत्यक्ष जर मैदानावरती उतरला तर एक खेळाची खूप मोठी उतरंड, एक असं एक पिरामिड रचलं जाईल की ज्याचा बेस हा एक खूप स्ट्रॉंग समाज असेल आणि मग वरवर वाढणारे जे खेळाडू आहेत ज्यांच्यामध्ये कौशल्य आहे, ज्यांना आज प्रशिक्षणाच्या सुविधा आहेत, ते देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी स्पर्धात्मक त्यांचा कामगिरी देखील खूप चांगल्या प्रकारे उंचावू शकतील. अगदी बरोबर आहे मॅम. म्हणजे समाजाच्या दृष्टीने वैयक्तिक जसा आहे त्याच्या बरोबरीने अनुषंगाने हेल्दी समाजासाठी आवश्यक भाग आहे. तसाच देशांतर्गत संबंध सुधारण्यासाठी देखील खेळ किंवा क्रीडा विभागाचा फार मोठा
हातभार लागू खरंच शकतो? खूप आहे. म्हणजे अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती जायच्या आधी मला अगदी असं आपलं मुंबई आणि मुंबई उपनगरातलं देखील उदाहरण द्यायला आवडेल नक्की. की 80च्या दशकामध्ये अगदी छोट्या मोठ्या सणांना भिवंडी किंवा त्या परिसरांमध्ये खूप दंगली व्हायच्या. म्हणजे आज माझ्या वयाची जी मंडळी आहेत त्यांना अशा दंगली आठवत असतील. काही बऱ्याच जणांनी ह्या दंगली अनुभवलेल्या पण आहेत. आणि मग अशा वेळेला ह्या समाजासाठी काय करता येईल की जिकडे शांतता राखता येईल. आणि मग मोहल्ला समित्यांची स्थापना झाली. रिबेरो साहेबांचा त्याच्यामध्ये खूप मोठा पुढाकार होता. आणि मग ह्याच्यामध्ये ज्येष्ठांच्या बैठका, जातीय तेढ कमी होण्यासाठी मग एकत्र होणाऱ्या मीटिंग्स. पण तरी सुद्धा हा समाज एकत्र येण्यासाठी त्यांनी एक खूप मोठं माध्यम निवडलं आणि ते खेळाचं. म्हणजे क्रिकेट फॉर पीस ही चळवळ सुरू झाली. क्रिकेट हा आपल्या देशातल्या खेळाचा एक खूप मोठा आत्मा म्हणता येईल. त्यामुळे क्रिकेटच्या माध्यमातून प्रामुख्याने युवकांना एकत्र आणायचं. आणि खरंच मोहल्ला समितीची ही चाल अगदी अपेक्षेपेक्षाही यशस्वी ठरली. आणि दंगलींचं प्रमाण तुम्ही आज जर बघाल तर ते शून्यावरती आलेलं आहे. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा बाहेरच्या देशांमध्ये फुटबॉल हा खेळ खूप प्रचलित आहे, खूप प्रसिद्ध आहे. आणि फुटबॉल खेळाचा वापर अशा प्रकारे शांतता राखण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेला आहे. नक्कीच. युद्धजन्य परिस्थिती मधली किंवा जिकडे सामाजिक परिस्थिती खूप चांगली नाहीये अशा मुलांच्या मनावरती जे दुष्परिणाम होतात त्या दुष्परिणामावरती मुलांसाठी एक चांगली थेरपी म्हणून देखील खेळाचा खूप मोठ्या हा प्रमाणामध्ये फार महत्वाचा वापर मुद्दा आहे होतोय. मॅडम, की अशा प्रकारे मानसिक तणावामध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी खेळ हे थेरपी म्हणून वापरलं जातं. त्याच्यावर अधिक आपल्याकडनं माहिती घेते. उमा महाजन गोरेगाववरनं बोलतायत. हॅलो. माझा असा प्रश्न आहे की पूर्वी जसं पारंपरिक खेळी होत्या, जिम्मा, फुगडी, पिंगा, केस बाय केस, हे सगळे बायका खेळायच्या आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असायच्या. मला आजच्या तुलनेत, आमच्या पिढीच्या तुलनेत पूर्वीची आमची आई, आजी वगैरे सक्षम असायचे. त्या खेळी पुन्हा पुनरुज्जीवित करावं असं तुम्हाला वाटतं का? त्यासाठी काय करावं? अगदी तुमचा प्रश्न खूप छान आहे आणि त्याचं उत्तर अगदी खूप ठासून मी हो असंच सांगेन. कारण पूर्वी परंपरा असल्यामुळे काय व्हायचं की मंगळागौरीचे खेळ अपसूक खेळले जायचे. बायकांना त्या प्रकारचं एक साधन होतं, मनोरंजनाचं साधन होतं, एकत्र येण्याचं साधन होतं. आणि त्यामुळे बायका एकत्र यायच्या. आणि खरोखर तुम्ही जे म्हणता ते की आपल्या ज्येष्ठ पिढीचं आरोग्य खूप चांगलं आहे. त्या खेळांचं पुनरुज्जीवन व्हायलाच हवं. आणि आजचं नोकरीचं धकाधकीचं कसंही जीवन असलं तरी या माध्यमातनं, आज किटी पार्टीच्या माध्यमातनं खूप बायका एकत्र येतात. पण ह्या किटी पार्टीच्या ऐवजी अशा प्रकारच्या कुठल्याही खेळाच्या माध्यमातनं जर महिलांनी एकत्र यायला सुरुवात केली तर त्याच्यापेक्षा दुसरं वरदान मला वाटतं आपल्या देशालाही नसेल. अरे वा. मॅम, खरं तर जुना विषय निघालेला आहे की पारंपरिक खेळ हे पुनरुज्जीवित करणं आवश्यक आहे. फार इतिहासात खोलवर नाही गेलो तरी आपला इतिहास असं सांगतो की सारीपाटासारख्या खेळांनी युद्ध घडवलेलं आहे. म्हणजे खेळाचं महत्व आपण नाकारून चालणार नाहीये. त्याचा आपण कसा वापर करतो, कशा पद्धतीने खेळ या गोष्टीला घेतो, हाही भाग महत्वाचा आहेच. पण ह्या सगळ्या विकासासाठी, या सगळ्या प्रगतीसाठी, चांगल्या गुणांसाठी खेळच का? म्हणजे इतरही आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी असताना आपण खेळावर जास्त भर का द्यावा असं आपल्याला वाटतं? खूप चांगला प्रश्न विचारलात. व्यक्ती विकासाची अनेक माध्यमं आहेत, मग त्या माध्यमांमधला खेळच का? ह्याचं ना एक खरं खूप साधं सोपं कारण आहे की अगदी जसं तुम्ही सुरुवातीच्या इंट्रोडक्शनमध्येच म्हटलं होतं तसं अगदी तान्ह्या बाळापासनं अगदी वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती खेळ आवडत नाही अशी व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. खेळ खेळणं हे आपल्या एक नैसर्गिक उर्मी असते, एक नैसर्गिक वृत्ती असते. लहानपणी बालपणी खेळ खूप खेळला जातो. मोठ्या वयात सुद्धा आज तुम्ही देखील तुमचं जर थोडंसं आयुष्यात डोकावून बघितलात तर आज पिकनिकला गेलात, कुठे एकत्र जमलात तर खेळाचं माध्यम हे खूप मोठं माध्यम सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारं ठरतं. आणि त्यामुळे अगदी गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, वयाच्या वेगवेगळ्या मर्यादा ह्या सगळ्यांना तोलून धरणारा खेळ हा एक अगदी सर्वसमावेशक असा प्रकार आहे. आणि त्यामुळे खेळ
खेळामधनं ज्या प्रकारचे काय आपण ज्याला म्हणतो ना, हसत खेळत मनोरंजन तर होतच, पण हे हसत खेळत व्यक्तिमत्व विकासही होतो. हसत खेळत अनेक गोष्टी तुम्ही जमवायला जुळवायला शिकता आणि त्यामुळे खेळासारखं हे सर्वांपर्यंत पोचणारं, कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकून राहणारं, तगून राहणारं दुसरं कुठलंच माध्यम नाहीये आणि त्यामुळे खेळाकडे आपण वळायलाच पाहिजे. नक्कीच. पण नकळत म्हणजे निसर्गतः जसं एखादं सुंदर छान मधुर संगीत आपल्या कानावर पडलं की मान डोलतेच, तसं एक चेंडू हातात आला की आपण खेळतोच, असा एक प्रकार खेळाच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतो सर्वसाधारणपणे. मॅडम, एकूण आपण आज असं आपण पीस या अँगलनी जर विचार केला, डेव्हलपमेंट तर आहेच, प्रगती तर खेळाच्या माध्यमातून साध्य होतेच, पण एक शांतता असा जेव्हा आपण विचार करतो मॅम, तर खेळाच्या माध्यमातून शांतता कशी मिळू शकते? ह्याचे सुद्धा ना वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवरती विचार करता येईल. आजच्या जो मानसतज्ञांच्या दृष्टीने खूप ज्याला म्हणतो क्रिटिकल किंवा खूप काळजीचा भाग आहे, तो युवकांमध्ये वाढत चाललेली एक हिंसेची प्रवृत्ती, राग, पटकन राग येण्याची प्रवृत्ती. त्यामुळे अँगर मॅनेजमेंट याच्यामध्ये मानसतज्ञ खूप काम करत आहेत. पण खेळाचं हे एक माध्यम असं आहे की तुमच्या ह्या ज्या वाईट भावना आहेत, द्वेष आहे, राग आहे, निराशा आहे, हताशा आहे, या सगळ्या भावनांचा खेळाच्या माध्यमातून एक खूप चांगल्या प्रकारे निचरा होऊ शकतो. म्हणजे ना, बऱ्याच वेळेला असं म्हणतात की तुम्हाला खूप राग आलाय ना, तुम्ही बॉक्सिंगचा जो असा मोठा तो हा असतो त्याच्यावरती गुद्दे मारा. ते गुद्दे मारले की एक असा क्षण येतो की जेव्हा तुम्हालाच असं जाणवेल की तुमचा राग गेलेला आहे किंवा राग कमी झालेला आहे. त्यामुळे भावनांवरती नियंत्रण हे एक खेळाचं खूप महत्त्वाचा फायदा म्हणू शकतो आपण, महत्व आहे. त्याच्याच बरोबर जर सामाजिक पातळीवरती बघितलं तर सामाजिक पातळीवर येऊयात मॅडम. जालन्यावरनं एक फोन खोळंबला आहे, तो आधी घेते. हॅलो, सुहास बोलतायत, बोला. हा, आमचा असा प्रश्न आहे की वजन वाढवण्यासाठी कोणता खेळ खेळावा किंवा खेळानंतर आहार कोणता असावा? बरं, कुठलेही खेळ खेळलेत तरी चालेल. साधारणपणे थोडेसे पळापळीचे खेळ खेळलेत आणि नियमित खेळलेत तर नक्की भूक लागेल आणि एका मर्यादित स्वरूपातच हे खेळ खेळावेत. आणि मग जो आपला दैनंदिन नेहमीचा आहार आहे, व्यवस्थित भरपूर फळं खावीत, व्यवस्थित पोळी भाजी खावीत, कुठल्याही भाज्यांचे किंवा डाळीचे किंवा यांचं मला हे आवडत नाही ते आवडत नाही असं असू नये. याच्यामुळे वजन नक्की वाढेल. मॅम, या सुहासच्याच निमित्ताने खरं तर आपल्याकडे वेळ कमी आहे आणि विषय खूप मोठा आहे आपला, पण मला असं विचारायचं आहे आपल्याला की मुलांमध्ये हल्ली आपण बघतोय ना की ही प्रवृत्ती जी आहे मैदानी खेळ खेळण्याची ती कमी झाली आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान हाताशी आलेलं आहे, त्यात जास्तीत जास्त रमतात, म्हणून ह्या सगळ्या भावनांचा निचरा नीट होत नाही. असं कुठेतरी आपण आरोग्य मंत्र जेव्हा फिटनेस म्हणून म्हणतो त्याच्यात हा फार महत्वाचा मुद्दा आहे असं वाटतं. खरंय, तुम्ही म्हणता तसं. काही काळाला ना हे सोयीचं पण होतं की मुलांना मैदानावरती पाठवलं की मुलांना बोलवून मुलं येत नाहीत, त्याच्यापेक्षा तू थोडा वेळ मोबाईलवरती खेळ आणि मग अभ्यासाला बस. तुम्हाला बऱ्याच वेळेला असं लक्षात येईल की ट्युशनच्या, क्लासेसच्या किंवा आई नोकरीवरनं घरी येण्याची वेळ ही संध्याकाळची वेळ असते आणि मग मी आले की आपण अभ्यास करू. या सगळ्यामुळे मुलांचा मात्र खेळ मारला जातो. म्हणजे मला जर असं देवानी सांगितलं ना की तू एक वर माग, तर मी असाच वर मागीन की संध्याकाळची वेळ मुलांसाठी मुक्त खेळण्यासाठी मोकळी राहील याची व्यवस्था कर. कारण आज मी खरंच सांगते, परीक्षेमध्ये 1-2-4 मार्क काही टक्के कमी मिळाले तरी सुद्धा चालतील, कारण शेवटी ही पहिली दुसरीतली 8वी-9वीतली टक्केवारी, कदाचित एक 10वी-12वीतली टक्केवारी खूप महत्वाची ठरेल, कारण तुमचा पुढचा अभ्यासक्रम ठरतो. पण त्या टक्केवारीकडे पोहोचण्यासाठी तुम्हाला खेळाचं माध्यम हे एक अतिशय उत्तम असं माध्यम आहे. त्यामुळे मुलांना मैदानावरती पाठवा, तुम्ही स्वतः मैदानावरती या आणि खेळ हा तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊ देत, असंच अगदी खरंय मॅम. आपण सामाजिक पातळीवरचा मानसिक शांतता या मुद्द्यावर बोलत होतो. मी जसं मगाशी सांगितलं तसं मोहल्ला कमिटीचा हा जो प्रयत्न आहे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती फुटबॉल या खेळाच्या माध्यमातून जी शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो, आणि राष्ट्रीय पातळीवरती देखील जेव्हा 2 देश एकत्र येतात ते खेळाच्या माध्यमातून एक स्पोर्ट्समन स्पिरिटमधनं जे एकत्र येतात ना, ते एक परत खूप हाताशी सोपं असणारं माध्यम आहे.
त्यामुळे तुम्हाला कुठल्याही पातळीवरती जर एक व्यक्तिमत्व विकास करायचा असेल, एक समाजाचा विकास करायचा असेल आणि एक देशाचा विकास करायचा असेल तर खेळाच्या माध्यमाकडे तुम्ही वळा. खेळाची साधनं, खेळाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्या. उद्या मैदान वाचवा ही वेळ येऊ नये, कारण मैदानं वाचलेलीच असतील, कारण त्या मैदानाचा वापर करणारी मंडळी जागोजागी, गल्लोगल्ली, घरोघरी असतील. नक्कीच मॅम. आणि खेळाच्या माध्यमातून वैयक्तिक, सामाजिक आणि देशाच्या पातळीवर अधिकाधिक उन्नती व्हावी अशीच आपण आजच्या कार्यक्रमाच्या आणि आजच्या दिनाच्या निमित्ताने इच्छा बाळगूयात. आज आपण आलात आणि खूप छान मौल्यवान माहिती दिल्याबद्दल मी सखी सह्याद्रीच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.